श्री स्वामी समर्थ. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर 29 जुलै 2026 या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा. तर आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा हा आवडता दिवस आहे. तर हा महत्त्वाचा दिवस आपल्यासाठी आहे. तर ह्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येकजण आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. तर आपले गुरु म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. तर ह्या दिवशी आपल्याला काय सेवा करायची आहे, तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा, कारण खूप महत्त्वाची माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर स्वामींची काय सेवा करायची आहे हे तर मी सांगणार आहे. सगळ्यात अगोदर आपण जन्माला येतो तर सगळ्यात पहिले आपले गुरु असतात, ते म्हणजे आपले आई वडील. जीवनामध्ये अनेक गुरु आपल्याला भेटत असतात. तर आता तर सध्या आपण जास्तीत जास्त स्वामींची सेवा करत असतो, म्हणजे स्वामींना आपण गुरु मानलेलं आहे. तर स्वामींची काय सेवा करायची आहे, कशी पूजा करायची आहे या दिवशी, तर महाराजांना नैवेद्य कसा करायचा, म्हणजे कसा नैवेद्य दाखवायचा, कोणता नैवेद्य तुम्ही दाखवणार, तर स्वामींची पूजा कशी करायची, अभिषेक कसा करायचा, सगळी माहिती मी सांगणार आहे. तर सगळ्यात अगोदर उपवास धरायचा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी. म्हणजे आता प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येते, तर बऱ्याच लोकांना पौर्णिमेचा उपवास असतोच. नसेल तर स्वामी भक्तांनी ह्या दिवशी उपवास धरायचा आहे दिवसभर. आपल्याला वाटतं की किती मी डेकोरेशन करू, किती सजावट करू, किती नैवेद्याचे प्रकार दाखवू, तर खरं सांगू का, हे आपल्या महाराजांना आवडतं का? तर अख्खं ब्रह्मांड त्यांच्या हातात आहे. आपण कोण त्यांना देणार? तर आपण फक्त आपल्याकडनं स्वामींना काय अपेक्षित असतं तर ते सांगते. स्वामींना आपल्याकडनं फक्त आपण जी मनापासून सेवा करतो ती महत्त्वाची असते, तीच अपेक्षित असते. आपण कोण देणार स्वामींना? आता काही काही लोक काय करतात, खूप असं डेकोरेशन करतात आणि महाराजांची मूर्ती फक्त पुसून पूजा करतात. ह्याला काय अर्थ आहे का? नाही. तर तुम्ही डेकोरेशन जास्त करू नका, करा, तुमच्या इच्छेनुसार करा, पण महाराजांची पूजा ही व्यवस्थित झालीच पाहिजे. ह्या दिवशी अभिषेक हा झालाच पाहिजे. आता पूजा कधी करायची, तर तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून पूजा केली तरी पण चालेल, किंवा माझ्यासारखं मुलं शाळेत गेल्यानंतर पूजा केली निवांत तरी पण चालेल. दिवसभरात कधीही करा, पण 12च्या आतमध्ये करून घ्या. तर स्वामींचं असं काही नाही, तुम्ही असंच करा तसंच करा, ह्या वेळेला करा त्या वेळेला करा, असं काही नाही. तुम्ही करताना हेच खूप महत्त्वाचं आहे. तर अभिषेक कसा करायचा तर ते सांगते. तुम्ही फक्त दुधाने करा किंवा अष्टगंधाने करा, चंदनाने करा, कशाने करा, पाण्याने करा, पण अभिषेक हा झालाच पाहिजे ह्या दिवशी. आणि अभिषेक केलेलं पाणी हे आपण, ते पाणी तर अमृता समान असतं, पण आपण ते पिऊ शकत नाही, कारण त्याच्यामध्ये अष्टगंध हे सगळ्या प्रकार असतात. तर त्याच्यामुळे ते पाणी आपल्याला छान असं झाडाला घालायचं आहे. कुठेच तरी पायंदळी असं ते पाणी पडणार नाही ह्याची काळजी घ्यायची. पायाखाली ते पाणी आलं नाही पाहिजे, त्यामुळे झाडाला ते पाणी तुम्ही घालायचं आहे. छान असा स्वामींना अभिषेक करायचा आहे. छोटी मूर्ती असेल तर वस्त्र घालता येत नसेल तर छान छोटासा हार मिळतो, फेटा वगैरे सगळ्या गोष्टी करायच्यात. अष्टगंध लावायचा आहे. फुले, मोठी मूर्ती असेल किंवा मोठा फोटो असेल तर तुम्ही छान असा हार करू शकता, फुले वाहू शकता. तुमची ती काय म्हणतात यथाशक्ती, तुमच्या इच्छेनुसार ते तुम्ही ते सजावट करू शकता. अगदी मनापासून करा, सगळं मोकळ्या मनाने करा. आणि खरं सांगू का, आता बरीच लोक पारायणाला बसलेली आहेत, तर आपल्याला तर पारायण करता आलं नाही, मला देखील करता आलं नाही काही कारणांमुळे. खूप इच्छा असताना सुद्धा काही ना काही प्रॉब्लेम हे आयुष्यात येत असतात आणि पारायण करायला जमत नाही. तर अशा वेळी काय करायचं, एक दिवस हा संपूर्ण आपल्या हातात आहे. तर ह्या दिवशी आपल्याला वेळात वेळ काढून आपल्याला ह्या दिवशी एक पारायण तरी करायचं आहे. तर किती वेळ लागेल तर ते पण सांगते तुम्हाला. तर पारायण कोणत्या ग्रंथाचं करायचं हे पण सांगते. तर बाजारामध्ये स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ मिळतो. आता स्वामी सेवक आहेत त्यांच्याकडे तर सगळ्यांकडे असेल, पण नवीन कोण जर असेल माझ्या चॅनलवरती आत्ता पाहणार, तर त्यांच्यासाठी सांगते. स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं आपल्याला ह्या ग्रंथ घेऊन यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ते संपूर्ण पठण करायचं आहे एका बैठकीमध्ये. तर त्या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत. तर संपूर्ण पठण करायचं आहे आपल्याला ह्या दिवशी, म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी. संपूर्ण पठण झाल्यावर आपलं एक पारायण हे कंप्लीट होणार आहे, पूर्ण होणार आहे.
त्यानंतर तारक मंत्राची सेवा करायची आहे, जपमाळ करायची आहे. म्हणजे ह्या दिवशी आपलं पूर्ण पारायण हे होऊन जाईल, एक पारायण तरी होऊन जाईल. बरीच लोक पारायणाला बसलेली आहेत, मग आपल्याला वेळ नाही, मग ह्या दिवशी तरी वेळ काढून आपल्याला हे पारायण पूर्ण करायचं आहे. तर 21 अध्याय पठण करायला किंवा ह्या ज्या थोड्या सेवा आहेत ह्या करायला किती वेळ लागेल हे सांगते तुम्हाला. फक्त 2 तास लागतात. 21 अध्याय श्री स्वामी समर्थ महाराजांची जपमाळ आणि तारक मंत्र ह्या सगळ्या सेवा करायला फक्त 2 तास लागतात. 2 तास एका दिवसामध्ये 2 तास आपण स्वामींसाठी काढू शकत नाहीत का? नक्की काढा आणि ही सेवा नक्की करा. ह्या दिवशी लहरी खूप जागृत असतात, त्यामुळे ह्या दिवशी केलेली सेवा ही आपली स्वामींपर्यंत पोचणार आहे. किंवा शक्य नसेल तर दत्त महाराजांचा जो ग्रंथ आहे गुरुचरित्र ग्रंथ, त्यातले तुम्ही काही अध्याय पठण करू शकता. तुमच्या इच्छेनुसार 7 करा, 11 करा, 21 करा. आता ते 53-54 अध्यायांचा ग्रंथ आहे, किती पण तुम्ही त्यातले पठण करू शकता. पण फुल ना फुलाची पाकळी काहीतरी सेवा ह्या दिवशी झालीच पाहिजे असा निश्चय मनात ठेवा. नक्की वेळ हा आपल्याला मिळतो आणि करता करविता हे स्वामी आहेत हे तर सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे करून घेण्याचं काम हे स्वामी करत असतात. फक्त मनामध्ये इच्छा झाली पाहिजे की मला काहीतरी सेवा करायची आहे ह्या दिवशी. बघा, करता करविता तर स्वामी आहेत. तुमची फक्त इच्छा मनात जरी झाली तरी सगळं करून स्वामी घेणार आहेत. त्यामुळे हा अनुभव सगळ्यांना येतो. त्यानंतर आपलं पठण वगैरे झालं की त्या दिवशी संध्याकाळी आपल्याला उपवास सोडायचा आहे. पण स्वामींना छान असा नैवेद्य करायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. आणि स्वामींना नैवेद्य दाखवून झाल्यावर तुम्हाला उपवास सोडायचा आहे. मंदिरात जायचं आहे, जवळ तुमच्या केंद्र असेल, मठ असेल स्वामींचा, तिथे जा, दर्शन घ्या. शक्य असेल तर अन्नदान करा, काहीतरी घेऊन जा प्रसादासाठी, कारण त्या दिवशी आरती चाललेली असते, आरती होत असते. तर अशा वेळी आपला जो काही प्रसाद असेल तो तिथे वाटला जाईल. त्यामुळे काहीतरी तिथे प्रसाद घेऊन जा आणि काहीतरी अन्नदान हे आपल्या हातून झालं पाहिजे. वस्त्रदान शक्य असेल तर वस्त्रदान सुद्धा झालं पाहिजे. देणगी पेटीमध्ये दक्षिणाही टाकायच्या आहेत, त्याच्यामुळे आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे. आणि ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत. आरतीला आवर्जून जा, वेळ असेल तर अर्धा तास आरती चालते, अर्धा पाऊण तास मंदिरामध्ये आरती चालते. मंदिरामध्ये म्हणजे केंद्रामध्ये आरती खूप वेळ चालते. बऱ्याच देवांची तिथे आरती असते आणि घरात सुद्धा आपल्याला आरती करूनच मंदिरात जायचं आहे. आपलं पठण झाल्यावरती आरती करून मग आपल्याला मंदिरात जायचं आहे. म्हणजे दिवसभरात ह्या तुम्ही सेवा करा आणि नंतर संध्याकाळी वेळ फक्त मंदिरात जाण्यासाठी ठेवा. बघा हे करून आणि संध्याकाळी मग उपवास निवांत सोडा. तर बऱ्याच लोकांना, बऱ्याच ताईंना माझ्यासारखं पारायण करायला जमलं नसेल, वेळ मिळाला नसेल, काहीतरी प्रॉब्लेम आले असतील, तर ह्या दिवशी नक्कीच ही सेवा करा. मी जी सांगितली आहे ती. फक्त 2 तास लागतात ह्या सगळ्या सेवेला, काहीसुद्धा जास्त वेळ लागणार नाही. नक्की सेवा करा आणि स्वामींचा अनुभव घ्या. आणि काहीही न मागता मी तर सांगेन ही सेवा करा. स्वामी देणारे तर स्वामीच आहेत, त्यामुळे स्वामींना काहीही सारखं सांगायची सुद्धा गरज लागत नाही. त्यांना सगळं माहिती आहे की माझा भक्त कोणत्या संकटात आहे, काय त्याच्या अपेक्षा आहेत, हे सगळं स्वामींना माहिती असतं. ते नक्कीच तुमचं त्यातून निवारण करणार आहे, नक्की तुम्हाला त्यातून मार्ग दाखवणार आहेत. त्यामुळे माझी जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.